सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मंगेश ससाणी हायकोर्टात शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। अर्ज स्वीकारायचा की नाही याबाबत सोमवारी सुनावणी घेऊ, हायकोर्टाचं मत। मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, कोर्टानं काहीही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख। ओबीसी नेत्यांकडून जीआरच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर खबरदारी। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक, भुजबळांचा जीआरमधील काही शब्दांना आक्षेप। ओबीसीला फटका बसणार, जीआरवरून भुजबळांचा दावा, तर ओबीसी आरक्षणाला काहीच धोका नाही, विखे पाटलांकडून स्पष्ट। कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं, प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल। ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज चरांगेंची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, चरांगेंचा टोला। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक, आज सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। राज ठाकरे नेते पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। छत्रपती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेची ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणेंच्या विरोधातील याचिकेवर आज माझगाव कोर्टामध्ये सुनावणी। राणेंच्या हजेरीची नोंद घेत न्यायालयानं खटल्याची सुनावणी तहकूब केली होती। मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य, विभाग गटप्रमुखांची यादी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची नाराजी व्यक्त। पक्षामध्ये प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप, नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदेंची भेट घेऊन व्यक्त केली नाराजी।